नगर जिल्ह्यामधली एक सत्य घटना आहे महाराज, खोटं सांगणार नाही, नारदाच्या गादी उभा आहे। नगर जिल्ह्यामध्ये एक गाव होतं, त्या गावामध्ये एका व्यक्तीला महाराज 50 एकर जमीन होती। आपण आजही बघा त्या टापूमध्ये जर पलीकडे गेला तर सर्व मोठे बाग आहेत, ऊस वगैरे सर्व आहे। महाराज त्या माणसाला 50 एकर जमीन होती आणि माणूसही मनानं चांगला होता, धनानंही श्रीमंत होता। महाराज तो कोण्या मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करायचा, कोण्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान करायचा, तर कोण्या मुलीच्या लग्नामध्ये भांडे वगैरे द्यायचा बघा, आणि आडल्या नडल्याची तो कामे करायचा। मोबदल्यात तो पैसे वगैरे काही घेत नव्हता, व्याज सगट घेत नव्हता। विठाला माणूस खूप मनानं चांगला होता, पण महाराज ती समाजाची रीत आहे, एखादा माणूस जर पुढं चालला असला तर मागं कसं आणायचं हे लोकांना पक्क लक्षात असतं। महाराज प्रत्येक गावामध्ये 2-4 तरी काड्या करणारे माणसं असतात, खोड्या करणारे माणसं आबा असतात, पण आपलं नशीब आहे आपल्या गावामध्ये तसे कोणी व्यक्ती नाहीत। विठ्ठल त्या दोघा चौघांनी ठरवलं की आबा हा आता पुढं चाललाय, मग ह्याला मागं कसं आणायचं। मग ते गावातल्या सरपंचापाशी गेले आणि सरपंचाला म्हणू लागले, बघा तो छबुराव कोणतंही पद नसताना कामे करायला आहे, ग्रामपंचायत सदस्य नाही, पोलीस पाटील नाही, तरी तो एवढे कामं करतोय आणि तुम्ही सरपंच असून काहीच करत नाहीत। ते म्हणले तो कामे करतोय, करू द्या ना म्हणले, चांगली गोष्ट आहे ना। ते म्हणले तुम्हाला हे तर कळत नाही म्हणले, तेव्हा जर कोणतं पद नसताना एवढे कामं करतोय, तेव्हा जर सरपंच झाला तर अख्खा गावचा इतिहास बदलून टाकेल आणि तुमच्या खानदानामध्ये कोणी सरपंच होणार नाही म्हणले। मग करायचं काय म्हणले, ह्याला लोकांमध्ये हे वावरतोय ना म्हणले, ह्याला लोकांपासून वेगळं करायचं। आणि महाराज मग तो सरपंच म्हणला ठीक आहे, काय करायचं म्हणले, काय करायचं ते आम्ही करतो, फक्त तुम्ही काय करा, पैसे पुरवा। वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, हो दाम करी काम वेड्या, दाम करी काम, हो दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम। सरपंच म्हणला ठीक आहे, किती पैसे लागू द्या देतो म्हणले। मग ह्याने ठरवलं आता ह्याला आपण विरोध करून तर काही होणार नाही, मग काय करायचं, गोड बोलायचं। आप्पा जेवढं गोडीनं काम होतं तेवढं विरोधानं होत नाही। मग त्या माणसानं गोड बोलायचं ठरवलं। एक दृष्टांत सांगतो, आपल्या वडवणीसारखं पोलीस स्टेशन होतं आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल होतं। एक माणूस त्या हॉटेलमध्ये जायचा आणि दररोज बसायचा। तो पोलीस आला की उठायचा, म्हणायचा नमस्कार नमस्कार साहेब या चहा पिऊ। असं 2-3 वेळेस झालं। 3ऱ्या-4थ्या वेळेस तो पोलीस आला आणि हा माणूस उठला आणि म्हणला नमस्कार साहेब नमस्कार या। साहेब म्हणले का हो, आपण मित्र नाहीत, पाहुणे रावळे नाहीत, आपलं काही नातं संबंध नाही, तरी पण तुम्ही मला चहा का पाजता। आबा तो म्हणला की काही नाही, प्रेमाच्या नात्याने, माणुसकीच्या नात्याने। आबा मला सांगा तिथं एवढाच एक माणूस होता का, हॉटेलमध्ये बरेच माणसं असतील ना, त्यांना का चहा पाजू नाही शकला हो, कारण आबा त्याचं ह्याच्याकडे काहीतरी काम होतं म्हणून तो त्यांना चहा पाजू लागला। मग तो साहेब म्हणला का हो तुम्हाला शेती वगैरे किती। आबा ह्यांना 20 एकर शेती होती, पण त्यांनी सांगितले मला 3च एकर शेती म्हणून। मग ते म्हणले काय पाणी वगैरे, म्हणले पाणी वगैरे काही नाही, एक बोर होतंय, बोर आहे म्हणले, त्याचं पाणी कंस भरायच्या टायमाला म्हणले उपसत आहे। मग काय म्हणले हिर वगैरे खांदायची ना, म्हणले हिरेला आपल्याला गरीबाचं कोण देणार म्हणले, पैसे वगैरे काही नाहीत म्हणले, आपलं ह्याच्यातून घ्यायची म्हणले शासनाची, म्हणले आपला कुठं वशिला वगैरे काही नाही म्हणले। तर ते म्हणले ठीक आहे, काय करा, माझा भाऊ ग्रामसेवक आहे म्हणले, तुम्ही काय करा कागद आणा, मी तुमची हिर मंजूर करून द्यायला लावतो। महाराज 30 रुपयाच्या चहामध्ये विहीर मंजूर करून घेतली पट्ट्यानं। आपण 10-10, 20-20 हजार रुपये दिले तरी विहीर मंजूर होत नाही आबा। 30 रुपयाच्या चहामध्ये विहीर मंजूर करून घेतली नुसतं गोड बोलण्यानं। मग कागद वगैरे आणले आणि त्या साहेबापाशी दिले महाराज। त्या ग्रामसेवकनं सह्या केल्या, फिर मंजूर झाली, फिर अर्ध्यामध्ये आली।
विहीर अर्ध्यामध्ये आल्यानंतर खोदकाम चालू होतं, तितक्यात हे दोघं जण पाहणी करण्यासाठी आले. आणि हा माणूस वडगावला गेला, काडी वडगावला. ते साहेब आले आणि म्हणले कुठे आहेत? म्हणले वडगावला गेलोत. बरोबर म्हणले हिर बघायला आलोत. बरोबर म्हणले जा तिथं कुणाला तरी विचारा. मग विचारलं का हो फलाण्याचं शेत कुठं आहे? सांगितलं जा इकडे इकडं आहे. तिथं हिर बघायला आले महाराज. आणि एक जणाला विचारलं का हो हे दत्ता महाराजचं शेत वगैरे इथंच आहे का? म्हणले हो हो इथंच आहे म्हणले. तर म्हणले किती शेत आहे त्यांना? म्हणले 20 एकर. त्यांच्या तर इंडिकेटरच लागले. ते म्हणले 20 एकर आहे, सांगितली 3 एकर. आता नाही का म्हणले. लगेच त्याला फोन आला, हॅलो कुठं आहेत? महाराज म्हणले वडगावला आलोय. अहो म्हणले वडगावला गेले म्हणले, आताच हिथं या म्हणले. काय झालं साहेब? काय नाही म्हणले, हिथं आल्यावर सांगतो या. आले वा महाराज पळतच. मग काय आले, काय झालं साहेब? काय झालं म्हणजे काय? 20 एकर शेती तुम्हाला सांगितली 3 एकर. आता त्याच्या नोकरीचा प्रश्न, आमच्या नोकरीचा प्रश्न. तो साहेब म्हणला उगाच आडू नको, या कानाची त्या कानाला कळता कामा नाही. काय कर गपची फिर मंजूर करून दे म्हणला. बिल काढ. आपलं झाकली 1.25 लाखाची. विठाला ते म्हणला साहेब रागू वगैरे काही नका बरं म्हणला, चहा प्यायला चला. ते मला कशाला चहा नंतर राख लागली म्हणला. तसं मला त्या दोघांना ठरवलं ह्याला गोड बोलायचं. गोड बोलता बोलता मला त्याला कोल्ड्रिंक देऊ लागले. कोल्ड्रिंकमध्ये दारू ओतून देऊ लागले महाराज. दारू पाचता तो खरी चांगली दारू प्यायला लागला. व्यसनाच्या आहारी गेला. तमाशाकडे जाऊ लागला. पैसे उधळू लागला. हे दोघं चौघं खालून त्याला पैसे द्यायला होतेच. हे किती उधळू लागला महाराज. आपल्या आयुष्याचा नाश व्हायला हे त्याला कळत नव्हता महाराज. मी आयुष्याचा नाश ह्या अभंगावर बोलतोय. पुन्हा कोणी म्हणून नाही अभंग सोडून एककडे गेला. हा विठाला अभंगाच्या माहेर जाणार नाही महाराज. हॅलो आपलं काय होईल कीर्तन करायचं. आबा 90% कीर्तनकार अभंग सोडवत नाहीत. 10% कीर्तनकार अभंग सोडवतात. म्हणून कीर्तन करणं हे सोपं झालंय. नाहीतर प्रत्येक महाराजांना अभंग सोडवायला पाहिजे. हसण्यासाठी कीर्तन नसतं आप्पा. कीर्तन हे आपलं जीवन बदलण्यासाठी असतं. पण आपलं काय होतंय नाही हसिलं की मध्ये महाराज चांगलाच नव्हता का आता हसवलं नाही. अहो हसण्यावारी नेऊ नका. कीर्तन हे आपलं जीवन बदलण्यासाठी असतात. मग महाराज त्याने ठरवलं. दारू वगैरे व्यसनाच्या हारी गेला. पैसे उधळू लागला. बघता बघता आबा त्याची 10, 20, 30, 40, 50 एकर जमीन ही समधी त्या माणसानं त्याच्या पिण्याच्या नादामध्ये लिहून घेतली. ह्याला काही कळलं नाही. त्यांनी त्या माणसाने त्यांचं काम झालं. त्यांनी त्याला सोडून दिलं आणि हे बाजूला झाले महाराज. त्यांनी समधी जमीन ह्यांच्या तिघाच्या नावावर करून घेतली त्या सरपंचाने ह्या दोघांनी. तो कुठं दारू प्यायचा, कुठंही पडायचा. लेकरं बाळ त्याला महाराज उलचून आणायचे, उलट्या करायचा. पत्नी होती त्याला, यांनी 2 लेकरं होते, एक मुलगा आणि एक मुलगी. कसे तरी आणायचे, पाणी अंगावरती निशा उतरावं म्हणून टाकायचे महाराज. व्यसनाच्या खूप आहारी गेला आणि काही दिवसांनी महाराज त्याचं फुफ्फुस खराब झालं. आणि फुफ्फुस खराब झाल्यानंतर त्याला महाराज दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर महाराज पैसे नव्हते, गरिबी होती. गरिबी खूप वाईट असते महाराज. ज्याला गरिबी आहे ना त्याला विचारा गरिबी काय असते. गरिबी ही खूप वेदनादायक असते मामा. दवाखान्यामध्ये नेलं, पैसे नव्हते महाराज त्यांच्याकडे दवाखान्यामध्ये भरायला. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला विलाज करायचा असेल तर 5 लाख रुपये लागतील तुम्हाला. तिच्याकडे पैसे नव्हते. तिने आपल्या भावाला फोन केला, नातेवाईकाला फोन केला आणि सांगितलं मला पैशाची खूप गरज आहे, मला पैसे पाठवा. माझा पती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. पण कुणीच पैसे दिले नाहीत महाराज. आणि तिनं पैसे नसल्यामध्ये आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं महाराज. कुणीच कुणाचं नसतं महाराज. एकट्याला यायचं असतं आणि एकट्याला जायचं असतं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
माझे कुणी तुझे नव्हे रे कोणी, जाशील अंतली एकऱ्या एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. महाराज त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि बघता बघता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंत्यविधी केला महाराज. अंत्यविधी केल्यानंतर 2-4 दिवस आपल्याकडे रीत असते, लोक भाकरी हे आणत असतात. 2-4 दिवस सर्वांनी भाकरी खाण्यासाठी आणल्या, पण महाराज 2-4 दिवसांनी भाकरीत काय कुणी काही सगट आणलं नाही. लेकरं म्हणू लागले, आई आई भूक लागले ग आई, पोटामध्ये थोडे कावळे ओरडतात आहे, खाण्यासाठी काहीतरी असेल तर बघ ना. आईनं बघावं घरामध्ये इकडे तिकडे डबे चाळावे. महाराज अर्धा किलो तांदूळ निघले, ते तांदूळ त्या लेकरांना खाण्यासाठी दिले. अर्ध्या किलो तांदळाने किटवर पोट भरतं महाराज. आणि नंतर लेकरं म्हणले, आई माझ्या पोटामध्ये खूप दुखतंय ग आई, भूक लागली, बघ ना काहीतरी खाण्यासाठी आई. त्या आईनं जायचं, डबल पीठ डबे बघायचे महाराज. त्या डब्यामध्ये थोडंसं आपलं पीठ होतं, ते पीठ आणलं, पाणी गरम केलं आणि त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं, आणि त्या मीठ गरम पाणी आणि ते पीठ त्याच्यामध्ये उकळण्यासाठी टाकलं. लेकरांना महाराज ते पिण्यासाठी दिलं पाणी. लेकरं गपचिप ते पाणी पिले. म्हणले सगट नाहीत आई, मला पोहे खायला दे, मला गरा खायला दे. लेकरांना माहीत होतं आपल्या बापाने आपल्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. आपली आई वनवन फिरते इकडे तिकडे आणि आपल्याला खाऊ घालते. आपण कोणत्या तोंडानं आईला काही मागावं. पिठावरती भागवलं महाराज. काही दिवसांनी त्या लेकराला ताप आला. दवाखान्यामध्ये पैसे नेला नाही, काय करावं. घरीच एक तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि सुती कपड्यानं त्याचं सर्व अंग पुसलं महाराज. गरिबी ही खूप वाईट असते. गरिबी महाराज कुणाच्या नशिबाला येऊ नये, आणि आपल्या आई वडिलाचं छत्र कधीच कुणावरचं हटू नये महाराज. लेकरं हे अनाथ होत असतात. पोरांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. आपल्या लेकरा बाळाकडे बघा, आपल्या पत्नीकडे बघा महाराज. आपण तिला आणलंय महाराज, तिनं आपल्यासाठी तिचे आई वडील सोडले, भाऊ बहीण समज सोडलं. शब्द फुटत नाही महाराज मला बोलण्यासाठी. हे तिचं आडनाव बदलून ती आपलं आडनाव दिलं. ज्याला आई बाप नाही त्याचं जीवन खूप अवघड असतं महाराज. आणि त्या लेकराला महाराज तिनं दिलं आणि ती महाराज दुकानावरती गेली आणि सांगितलं, तुम्ही काय करा महाराज. दादा, माझ्या नवऱ्याचे 10वा ते 13वा 14वा काहीतरी असतं ना, तेवढे होऊस तर काय करा, तुम्ही मला किराणा द्या दादा, आणि मी काही करून पुन्हा किराणा तुम्हाला पैसे, त्या किराण्याचे पैसे तुम्हाला नंतर मी देईल. महाराज त्या दुकानदाराने ऐकलं नाही. म्हणले, पहिली तुझ्या नवऱ्याची उदारी माझ्याकडं, आणि आता मी तुला काही देणार नाही. म्हणून महाराज सांगतात, नका करू नाश आयुष्या